विद्यार्थ्यांनो, आज आपण इंग्रजीत आपल्याला पाहायला मिळत असलेला यूज ऑफ कॅपिटल लेटर्स या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. तर कॅपिटल हे अक्षर केव्हा वापरायचे असतात, त्याचे काय नियम आहेत, हे आज आपण पाहूया. तर सुरुवातीला बघा, वाक्याच्या सुरुवातीच्या शब्दाचे पहिले अक्षर हे कॅपिटल काढावे. बघा, इंग्रजी वाक्याची सुरुवात करत असताना नेहमी फुलस्टॉप नंतर आपण जेव्हा पहिलं वाक्य लिहितो, पहिला शब्द लिहितो, त्या शब्दाचं पहिलं अक्षर काय असणं गरजेचं आहे? कॅपिटल असणं गरजेचं आहे. ही प्लेज खो खो. बघा, इथं याचे हे काय काढलेलं आहे? कॅपिटल काढलेलं आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल अक्षरानंच करायची असते. दुसरा नियम बघा, वाक्यात आय म्हणजे मी कोठेही असले तरी कॅपिटल काढावे. हा एक महत्वाचा नियम आहे पहा. जेव्हा आय आपण मी या अर्थाने वापरतो, त्यावेळेला ते वाक्यात आधीमध्ये कुठेही जरी सिंगल आलं तरी ते कसं लिहिलं पाहिजे? कॅपिटलच लिहिलं पाहिजे. बघा, व्हॉट डिड आय से. आता आय हे वाक्यात हे मध्ये आलेलं आहे, पण मध्ये जरी ते आलं तरी ते कसं लिहायचं आहे? कॅपिटल लिहायचं आहे. आय थिंक आय कॅन डू इट. आता इथं पहा, वाक्याच्या सुरुवातीच आय पण कॅपिटल काढलेलं आहे आणि मध्ये आलेलं आय सुद्धा काय केलेलं आहे? कॅपिटल काढलेलं आहे. पण हे केव्हा? जेव्हा आय म्हणजे मी या अर्थानं तिथं हा शब्द येतो, त्यावेळेला आय हे काय असलं पाहिजे? सिंगल जेव्हा ते येतं तेव्हा ते कॅपिटल लिहिणं गरजेचं आहे. तिसरं पहा, विशेष नामाचे म्हणजेच आपण ज्याला प्रॉपर नाउन म्हणतो, पहिले अक्षर नेहमी कॅपिटल काढावे. आता विशेष नामं म्हणजे काय? तर पहा, मुलांची नावं, मुलींची नावं, गावांची, शहरांची नावं, नद्यांची, पर्वतांची नावं, या वेळेला जेव्हा आपण विशेष नामं ती घेतो, त्यावेळेला त्याचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असणं गरजेचं आहे. बघा, माय नेम इज रोहन. इथं वाक्याची सुरुवात पण कॅपिटल अक्षरने केले आणि विशेष नाम रोहन हे मुलाचं नाव आहे. आर्य आपण कसं काढलेलं आहे? इथं कॅपिटल काढलेलं आहे. पुन्हा मुंबई, कोल्हापूर, इंडिया, या प्रत्येक देशाचं नाव, गावाचं नाव, राज्याचं नाव असू दे, त्याचं पहिलं अक्षर, आपलं आडनाव असू दे, वडिलांचं नाव असू दे, पहिलं अक्षर हे नेहमी काय असलं पाहिजे? कॅपिटल असणं गरजेचं आहे. मग ते वाक्यात आधीमध्ये कुठे जरी तो शब्द आला तर त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असणं गरजेचं आहे. नंतर दिवस, महिना, सण, पुस्तकांचे विषय, कथा, कवितांच्या नावाचे पहिले अक्षर कॅपिटल काढावे. जे आता 7 डेज आहेत, संडे, मंडे, ट्युसडे, वेन्सडे, हे सगळं त्याची सुरुवात करता येतं. मंडे बघा, एम कॅपिटल पाहिजे. जे मंथ्स आहेत त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल पाहिजे. जानेवारी टू डिसेंबर, सुरुवात त्याची कॅपिटल लेटरनं करणं गरजेचं आहे. जे फेस्टिवल्स आहेत, सण जे आहेत, त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल हवं आहे. नंतर सब्जेक्ट जे आहेत त्याचं अक्षर कॅपिटल हवंय. इथं हिंदीचं एच कॅपिटल काढलंय. पंचतंत्र, नेम्स ऑफ बुक्स, पुस्तकाच्या नावांचं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे. रामायण. तर अशा पद्धतीनं पुस्तकांची नावं असू देत, कथांची नावं असू देत, कवितांचं नाव असू दे, त्याचं पहिलं अक्षर काय पाहिजे? कॅपिटल असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात बघा, पदव्यांची ॲब्रिव्हिएशन्स ची अक्षरे कॅपिटल करावीत. ज्या लॉंग फॉर्म असा पदव्यांचा असतो, म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ आर्ट्स, तर त्या पदवींच्या स्वरूपात लिहिताना जेव्हा आपण त्याचा शॉर्ट फॉर्म लिहितो, त्यावेळेला ते MA दोन्ही पण अक्षर काय काढली आहेत? तिथं कॅपिटल काढलेले आहेत. मास्टर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ आर्ट्स, BA, बी कॅपिटल, ए कॅपिटल, डिप्लोमा इन एज्युकेशन, BEd कसं काढलेलं आहे पहा. BCom, बॅचलर ऑफ कॉमर्स. तर अशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये पाहायला मिळालेला आपल्याला यूज ऑफ कॅपिटल लेटर्स हा भाग इथं आपण अभ्यासलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.